हे फक्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक सकारात्मक भूमिकेतून यापूर्वी त्यांनी दिलेला न्याय आणि आता सुद्धा या त्यांच्या प्रश्नाकडे पाहताना त्यांनी घेतलेला निर्णय मला वाटतं कुठेही अशी विसंगती नाही. म्हणजे त्यांना माझी हीच विनंती करायची की ज्यांनी आपल्याला दिलंय मान्य केलंय त्यांच्याबद्दल तर आपण नेहमीच त्यांच्याबद्दल आपण सकारात्मकच बोललं पाहिजे. काय राव विखे पाटील साहेब, हे तुमच्यासारख्या लोकांना नाही शोभत. पक्षातल्या मराठ्यांना गरज नसेल आरक्षणाची, पण तुमच्या कार्यकर्त्याला गरज आहे राव. ती पोरगी चपलान हाणील ना तुम्हाला, कारण तिच्या बापानं या भाजपसाठी काम केलंय. तिच्या बापानं एक असं पोरग आहे त्या पूर्णपणे दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार कुठेही कमी पडणार नाही असं विखे पाटील म्हणतात. मी तर आता म्हातारा होत आलो हे ऐकू. कोणाकोणाकडे कर्ज आहेत, कोणाचे व्याज परतावे आले नाहीत आणि एका दिवसात तुकडा पाडायचा. आणि मराठ्यांना सांगतो, ज्यांनी अर्ज केले आहेत, ज्यांना नोकऱ्याला दिल्या नाहीत, ECBCतून EWS मधून कुणबी प्रमाणपत्राचे अर्ज दिलेत, यांनी अंतर्वालीत येऊन बसा. प्रश्न सुटूस तर माघारी जायचं नाही, कारण प्रश्न सोडल्याशिवाय मी बी हटत नाही, तुम्हाला उठून देत नाही. आणि सरकारचं बी धोरण बघतो कसं आहे. आणि मराठ्यांनी जर रस्ते जाम केले तर याला फडणवीस जबाबदार राहणार. पण एक शेवटचा प्रश्न आहे, अभिजित तितके यांना धमक्या येत आहे, भाजपमध्ये ये नाही तर तुझं मारून टाकू, अशा प्रकारच्या धमक्या काय घंटा देत असते. आजवर तुम्ही इतके आंदोलन केले, तुम्हाला कधी धमकी नाही आली, पण त्यांना आता धमकी आहे. मी थोबाड फोडीत असतो लगेच. मी एवढा संत बी नाही. मग गरीब मराठ्यांचं कल्याण होतंय म्हणून मी आपलं चुतकरीत चाललो. उद्या देते बुवा, परदेशी देते बुवा, अशी वाट बघितली. आता वाट बघत नसतो. धमक्या दिल्या ना, आम्ही सुद्धा थोबाड फोडीत असतो जागा, कारण आम्ही गोटे दगड याच्यातलेच आहेत. मग ते काय सांगायची गरज नाही. कसा काय कानापासून कसा जातो बुंग. यांना त्या लाडसाहेबांना सांगितलेलं आहे जालन्याची एक व्हॅलिडिटी 3 महिने झालं सांगितलेली, आणखी झाली नाही. याचा अर्थ असा होतो, फडणवीस साहेब तुम्हाला आमचे पोरांचं वाटोळं करायचं का? ही वेळ कशामुळे? आपल्याला सूक्ष्मोक्ष लावणं खूप गरजेचं आहे. ज्या पोरांचे 6वा मुद्दा, ज्या पोरांचे परतावे राहिलेत ना, व्याज परतावे महामंडळातले, त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतर्वालीत या. असं खरं म्हणजे जरंगी पाटील मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की मराठा आरक्षणाबद्दलची जी भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांनी, यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका घेतली. तर म्हणजे 94 साली झालेल्या निर्णयामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जर त्यावेळी हा निर्णय केला असता तर हे आज मराठा समाजाला ही भोग त्यांच्यामध्ये आले नसते. आणि म्हणून मला वाटतं की जो 14च्या नंतरचा इतिहास आपण पाहिला, 58 मोर्चे निघालेत, अनेक आमच्या दुर्दैवानं मराठा समाजाची मुलं मृत्युमुखी पडली. तर त्यावेळी मग अतिशय पुढाकार घेऊन आयोगाची स्थापना करून आरक्षण टिकवलं. मला वाटतं ज्यांनी आरक्षण घालवलं त्यांचा प्रायश्चित्त त्यांना मिळालेला आहे. आणि म्हणून सरकार अतिशय सकारात्मक आहे. मला वाटतं की त्यांनी व्यक्त केलेली भावना बरोबर आहे, परंतु मी म्हटल्याप्रमाणे त्यांना तशा प्रकारची वेळ येणारच नाही याचा मला विश्वास आहे. नाही, असं आहे की त्यांना त्यांच्या मनामध्ये काही त्या निमित्तानं काही गैरसमज झाले असतील, परंतु मी म्हटल्याप्रमाणे हे सगळे निर्णय हे फक्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक सकारात्मक भूमिकेतून यापूर्वी त्यांनी दिलेला न्याय आणि आता सुद्धा या त्यांच्या प्रश्नाकडे पाहताना त्यांनी घेतलेला निर्णय मला वाटतं कुठेही अशी विसंगती नाही. आणि मला वाटतं की माननीय फडणवीस साहेबांच्या संदर्भात त्यांच्यामध्ये असणारा जो गैरसमज आहे, माझी त्यांच्यावर चर्चा झालेली आहे, तो बऱ्यापैकी दूर झालेला आहे. तर म्हणजे त्यांना माझी हीच विनंती करायची की ज्यांनी आपल्याला दिलंय मान्य केलंय त्यांच्याबद्दल तर आपण नेहमीच त्यांच्याबद्दल आपण सकारात्मकच बोललं पाहिजे.
मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, मात्र दिलं जाईल, अशा प्रकारची त्यांची मानसिकता राहिली दिसेल. मराठा समाजाचे नेते गृहमंत्री यांनी सामान्यांसाठी फक्त नाही, असं कुठल्या ओबीसी समाजाचं किंवा त्यांच्या नेत्यावर कुठला दबाव नाही. नाहीतर हे सगळे निर्णय मी सांगितलं निर्णय झालेच नसते. आता मराठा समाजाच्या करता स्वतंत्र मराठा आरक्षण स्थापन करण्यात सुद्धा आपण आता 24 जून 2023 निर्णय घेतला. तर स्वतंत्र आता पद निर्माण केली, अधिकारी नेमलेत. त्यांची मागणी स्वतंत्र मंत्रालयासाठी, पण असं स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्याबद्दलचा मी वेगळा विचार करतोय. परंतु डेडिकेटेड मराठा आरक्षण कक्ष आता आपण स्थापन केलेला आहे.